नाही नाही नाही, माझं काही पर्सनल तुम्हाला मला सांगायचंच नाहीये. तुम्ही शोधा जरा एखादा चमचा बिमचा. आणि तुम्हाला मी माझं तुमचं पर्सनल विचारणार त्याबद्दल सॉरी, माफ करा. हो पण तुम्ही एवढे ओव्हरएक्ट का होताय? ऐका की आपण हा विषय थांबूया का आपण? ओ मी नाही सुरू केलाय. बरोबर, तुम्ही कसं सुरू करणार? तुम्ही शिकलेल्या, तुम्ही हुशार, तुम्ही 10 मेंदूच्या, तुम्ही 10 डोक्याच्या ना, तुम्ही रावण, आम्ही मूर्ख अडाणी. आम्हाला एक डोसकं, एक मेंदू, एकच थोबाड, एक तुम्ही रावण. तुम्ही खबरदार जर मला पुन्हा रावण म्हणालात तर. सारखं सारखं काय तुम्ही मला रावण म्हणता? मी ऐकून घेते म्हणून काय वाटते ते बोलायचं का तुम्ही? मला मान्य आहे की तुम्ही अनेकदा माझ्यावर उपकार केलेत, अनेकदा माझा जीव वाचवलाय तुम्ही. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला वाटेल ते बोलाल. तो हक्क नाही दिलाय मी तुम्हाला. मी काय तुमची पंचिंग बॅग आहे का? आणि तुमच्या गर्लफ्रेंडचा राग तुम्ही माझ्यावर का काढताय? मी हार्ट ब्रेक केलाय का तुमचा? 10 तोंडाची रावण म्हणे. 10 तोंड काय हो? सगळीच माणसं वेगवेगळ्या माणसांशी वेगवेगळं वागतात ना. नातं बदललं की वागणं बदलतं. तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या आईशी वागता तसे तुम्ही फुलपगारे सरांशी वागता का? हा, तुम्ही माझ्यावर जसे खेक असता तसे रस्त्यावरच्या बायकांवर खेकसाल का? हा, मितालीशी जसे वागता तसे माझ्या बहिणीशी वागणार आहात का? तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडशी वागता तसे माझ्याशी वागणार आहात का? नाही ना. हो, वेगळंच वागतो प्रत्येक माणूस सगळ्यांशी. तुम्ही मलाच का रावण म्हणता हो? मी काय केलंय असं? मी काय पळवलंय तुमचं? काय चुकीचं केलंय मी? काय अशी रावणगिरी केलीये? नजर चोरू नका, माझ्याकडे बघून बोला. उगीच कोणाचाही राग कोणावरही काढता. चिडले मी पण आहे, फ्रस्ट्रेट झालीये मी, घाबरले पण आहे. पण माझ्यावर ओरडून तुमची गर्लफ्रेंड तिच्या नवऱ्याला सोडून येणार आहे का तुमच्याकडे? बस झालं आता. तुम्ही ना नका बोलू. तुम्ही ना लिमिट क्रॉस करायला आता. मला असं काही बोलायचं नाही ज्यांना आपल्यात आयुष्यभर तेढ निर्माण होईल. नाही होऊ दे, तेढ निर्माण होऊ दे. मी म्हणते तुम्हाला जे बोलायचं ना ते तुम्ही बोला. सांगा मला, तुमच्या मनात जे काही विष आहे ना ते सगळं ओतून टाका, मोकळे व्हा तुम्ही. मलाही कळू दे तुमच्या मनात आणि तुमच्या आईच्या मनात माझ्याबद्दल एवढा राग काय. आई साहेबांचं नाव घेऊ नका, त्यांना माणसांची जास्त फरक आहे. ठीक आहे, ठीक आहे. नाही ठीक आहे, त्यांचा विषय सोडला. तुम्ही सांगा, मी तुमचं काय वाकडं केलंय? नाही बोला अधिपती. तू सरक ना. तुला काय मला सांगा. एक काम करतो आता. 1 2 3 मी म्हणतो, त्याच्यानंतर आपण हे दार तोडून बाहेर पडूया. तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी. सगळं नीट होईल, काय बिघडणार नाही. बिघडलेलं आहे बिघडलेलं. आणि तुम्ही ते बोलून केलंय. सारखं काय मला रावण म्हणता? मी नाही ऐकून घेणार उगीचच. मी पण हर्ट होते, माणूस आहे मी. त्रास होतो मला तुमच्या बोलण्याचा. हा मग ठीक आहे, मग मी सॉरी म्हणतो. विषय एंड करून टाका. चला. अच्छा, सगळं तुम्हीच ठरवताय. कुठला विषय सुरू करायचा, कुठला विषय बंद करायचा, कोणता विषय काढायचा, कोणता विषय थांबवायचा, सगळं तुम्ही ठरवा. मी काय कळसूत्री बाहुली आहे का? हा, तुमचं सगळं ऐकायला, तुमच्या तालावर नाचायला? म्हणजे मला माझी काही मतं नाहीत, विचार नाही, सगळं तुम्हीच ठरवायचं, मी काही ठरवूच नाही. बरोबर आहे म्हणा. तुम्ही मोठे, तुम्ही शाळेचे चालक मालक, तुम्ही ऐनवेळी आमच्या मदतीला धावून आलात, अगदी देवदूतासारखे आलात. म्हणल्यावर तुम्ही वाटेल ते बोला आम्हाला. काही म्हणा, मंथरा म्हणा, दुर्योधन म्हणा, रावण म्हणा, काय वाटेल ते म्हणा. आम्ही सगळं सहन करायचं, आम्ही नेहमी ऐकून घ्यायचं. डोकं फिरू नका. तुम्ही माझं डोकं फिरवताय अधिपती. तुम्ही आता ऐका, माझं अजिबात काही बोलू नका. तुम्हाला एवढाच राग आहे ना माझ्याबद्दल मनात, तर मग का आलात तुम्ही आज मला वाचवायला? मरू द्यायचं होतं ना मला. बस झालं. डोसकं फिरवायला आता तुम्ही माझं. नाही अधिपती, मला सांगा, मला उत्तर हवंय. तुमच्या मनात जर एवढा राग आहे ना माझ्याबद्दल, तर का आलात मला वाचवायला? आमचं आम्ही बघून घेऊ ना. दरवेळी काही झालं की आमच्या मध्ये पडता, असे मध्ये येता आयुष्यात. का असं करता तुम्ही? आमचं आम्ही घेऊ बघून. येता, दरवेळी येता, आमची मदत करता आणि मग वाटेल ते बोलता मला. आणि मग मी ऐकून घ्यायचं, सहन करायचं. का म्हणून? मला कंटाळा आला आता तुमच्या वागण्याचा. खरंच नको आहे तुमची मदत. प्लीज नका करू आम्हाला मदत. एकटं सोडा. का आला तुम्ही मला वाचवायला? देवदूत बनायचं होतं तुम्हाला का देव बनायचं होतं? काहीच गरज नव्हती मला वाचवायला यायची. फार तर काय झालं असतं, मेले असते मी. पण तुम्हाला नसतं आलं ना सुतक. इतकी वर्ष काय तुम्ही होतात का माझ्या आयुष्यात? माझे प्रॉब्लेम्स मीच करत होते ना सॉल्व्ह. आत्ताही केले असते मी. मला गरज नव्हती तुमच्या मदतीची अधिपती. कशाला आलात तुम्ही? हा, कशाला आलात? हिरो बनायला? हिरो बनायला नाही आलो मी. तुम्ही उगाच तोंडाला येईल ते बोलू नका. मी तर आलो कारण काय सांगा ना, काय कारण काय? बोला ना. काय
कारण माझा जीव जडलाय तुमच्यावर. माझं जे काय माकड झाले ते तुमच्यामुळे झालंय. माझ्या मनात घर करून मला बरबाद करणारी पोरगी दुसरी तिसरी कुणी नाही, तुम्ही यायचा. फोन बंद. आता कुठं हुडकणार यांना? घरात कार्य आहे, पाहुणे रावळे आलेत आणि तरी सुद्धा तुम्ही त्यासनी पळून जायला मदत केली. तुमच्यापैकी एकाला पण वाटलं नाही की आम्हाला येऊन सांगावं? हा, तुम्हाला कल्पना आहे तुम्हा तिघांचं यानंतर काय होणार आहे ते? सॉरी सरकार. सॉरी घाला चुलीत. आमच्या पोराला जर काही झालं ना तर आम्ही तुम्हासनी सोडत नसतोय. उठा आणि जा, त्या पोराला घेऊन या आणि त्या मितालीला इथं घेऊन या. आज रात्री 12 वाजायच्या आत आमासनी अधिपती घरी पाहिजेत, नाहीतर तुम्हा तिघांचे 12 वाजतील. चला निघा. ताई, गुरुजींनी बोलवले अधिपतीसनी. सांग त्यांना येळ लागल. का? नवरा मुलगा घरात नाही. कुठे गेला अधिपती? घरात नाहीत, मग कुठे गेले अधिपती? तेच हुडकायचंय त्यांना. ताई, अगं काय झालंय? अगं अधिपती कुठे गेले, कधी गेले आणि का गेले? आता लग्नाचं काय आणि कुठं हुडकायचं त्यासनी? दुर्गे, आरडाओरडा करू नकस आणि ही गोष्ट या घराच्या बाहेर जाता कामा नये. अगं ताई, पण लग्नाचं काय होणार? फक्त आमच्या पोराला आधी सुखरूप घरी येऊ दे. ताई, चंचीला काय सांगू? काही सांगायची गरज नाही. घरात पाहुणे आहेत, जा त्यांच्याकडे लक्ष दे. काय तुला काय मुहूर्त पाहिजे खाली जायला? जा. हा कमिशनर साहेब, गरज लागलच असं नाही, पण तुमच्या कानावर घालून ठेवतो. हेच बोलायचं नव्हतं मला. तुम्हाला सांगत होतो मी गप राहा, तर तुम्ही कशाला मला उगाच तोंड उघडायला लावलं तुम्ही? बघा बरं, आवडताय मला तुम्ही. काय करू मग मी आता? तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला जर काय झालं असतं ना, माझा जीव गेला असता मास्तरीन बाई. मी सहन करू शकलो नसतो. आणि हे वरवरच नाही, हे लई डीप विषय आहे, लई खोल विषय, हार्ड विषय आहे. तुम्ही हलक्यात घेऊ नका या गोष्टीला. आणि हे कसं झालं, काय झालं मला कळलं नाही. म्हणजे लेट कळलं मला. जेव्हा कळलं ना तेव्हा तुम्हाला काय सांगायचं, मला सुधारलं नाही. निटीम डोसक्याचा आहे मी. जेव्हा तुम्हाला सांगायचं सुधारलं तेव्हा तुमचं लगीनच ठरलं होतं. मग काय करायचं? मग मला लय राग आला हो. रावण म्हणलं तुम्ही रावण आहे म्हणलं. मग म्हणलं तुम्हाला जरा दुखवल्यावर बरं वाटेल मला, पण लय टेम्पररी बरं वाटलं. तेवढ्यापुरतं मनातली आग काय शमली नाही आयुष्यपत. लय मग अवस्था खराब झाली. सन वनवा पेटल्यावर झालं. काय व्हायला कसं व्हायला काय कळ ना. आता तुमचं लगीन ठरलंय म्हणल्यावर माझं आडांढेंग तोंडाचं मन त्यानं थांबायला पाहिजे का नाही? जागेवर सोडून द्यायला पाहिजे का नाही सगळ्या गोष्टी? तसंच झालंच नाही. मी लय प्रयत्न केला पण तसं झालंच नाही. आतली वड काय थांबना. तुमच्याकडे असं येड्यासारखं वड घेत होतो मन. मी तुम्हाला म्हणलं ना ते लोखंड लो चिंबक, आई शपथ ते सेम तसं होत होतं माझं सगळं. म्हणून प्रॉब्लेम झाला माझा जरा. मला तुम्हाला हे सगळं सांगायचं नव्हतं, पण आता माझ्याजण हे काय हँडल होईना म्हणताना मी तुम्हाला सांगितलं.
काय व्हायलंय मला आत्ता पण काय कळना, कारण माझ्या आयुष्यात अशी कोणी आलीच नाही आत्तापर्यंत तुमच्यासारखी. मला तुम्ही का आवडताय मास्तरीनबाई, मला तुम्ही का आवडताय ना त्याचं काय माझ्याकडे काय तुमच्या भाषेत सांगायचं ते काय मुद्दा नाही. काय म्हणतात ते तसं काय लॉजिक नाही. आपला काय संसार होईल असं काय वाटत नाही, म्हणजे नाही होणारच नाही. पण हे सगळं कळते की मला, इथं कळतंय पण इथं कळत नाही, इथं काहीच कळत मग ताळमेळ लागत नाही मला. आता काही सोसत नाही, विषय हाडा झाल्याने झाले सगळं. काय बोलताय तुम्ही हे? आणि हे सगळं कधीपासून? तुम्हाला खरं सांगतो, मी पहिल्यांदा बघितलं ना तुम्हाला पहिल्या दिवशी, तेव्हापासून हे सगळं खरं सांगतो मी. म्हणजे पहिल्यांदा असं काही नव्हतं असं, पण तुमचा बाणा लय आवडला मला. म्हणलं मास्तरीनबाई बोलतात लय भारी, असं करून काय म्हणला तुम्ही? साध्या घरातली साधारण साधी शिक्षिका आहे. साधारण साध्या घरातली साधारण मुलगी, मला लय भारी वाटलं. नंतर तुम्ही संकटात होतं, म्हणलं नाही मास्तरीनबाईंना नाही वाचवणार तर कुणाला वाचवणार, म्हणून तिथं आलो. नंतर बाणा बिना राहिलं बाजूला, तुम्ही सगळ्याच आवडायला लागला, एकदम कम्प्लीट पूर्णच आवडायला लागला. वाढत गेलं हे सगळं, वाढत गेलं. आई साहेबांसंग पण भांडलो मी. म्हणलं नाही मास्तरीनबाई माझ्या आयुष्यात लक्ष्मी आहेत, मी आई साहेबांना सांगितलं. त्यांच्याशी वचा भांडलो का, कारण मी येडा पिसा झालो होतो. मला काय कळत नव्हतं माझं काय व्हायला लागलं ना, शपथ मास्तरीनबाई मला काहीच कळत नव्हतं. येड लागलं होतं, असं भिरकीट झालं होतं ना. म्हणलं आता काय नाही, आता म्हणलं सुट्टी नाही, आता जे काय होणार ना मास्तरीनबाईंबरोबरच होणार आपल्या आयुष्यात. आता आपला जीव मास्तरीनबाईंच्या हातात आहे असं म्हणून येड लागल्यागत गेलो, भिरकीट झालं. आणि एक दिवशी तुमच्या घरी आलो आणि पत्रिका दाखवली तुमच्या बाबांनी डायरेक्ट, तुमचं लग्न, अक्षराचं लग्न आहे ना पुढच्या आठवड्यात. मला कळायचं बंद झालं त्या दिवशी, शपथ सांगतो मास्तरीनबाई, मला येड लागायचं बाकी होतं, फक्त जीवच उडला सगळ्यातनं. सगळ्यातनं जीव उडला त्या दिवशी. म्हणजे मी बाहेरनं दाखवत होतो आधिपती सूर्यवंशी आहे, आपल्याला वाटतं काय फरक पडत नाही, तसं काही नव्हतं. त्रास होतो मास्तरीनबाई, त्रास. आता खरं तर तुम्ही लग्न करताय ना, तुमच्या लग्नाला प्रत्युत्तर द्यायचं म्हणून मी तयार झालोय खरं तर लग्नाला. पण मन अजून बी मानायला तयार नाही. पण तुम्हाला दाखवून द्यायचं म्हणताना मी लग्नाला उभं राहणार आहे. पण मला माहित आहे मी लय रडणार आहे, लय झुरणार आहे मी, मला माहित आहे. मास्तरीनबाई मी आयुष्यात कोणापुढे झुकाय नाही, माहिती आहे काय, कुणाच पुढं, फक्त आई अंबाबाई आणि आमच्या आई साहेब बास. पण आता तसं राहिलं नाही. आता तुम्ही, आता असं वाटतं ना तुमच्या पुढे गुडघे टेकून प्रेमाची भीक, पण ते चूक आहे ते बी मला कळतंय. पण ते इथं कळतंय, इथं कळत नाही. पहिल्या दिवसापासून लय जीवापाड प्रेम तुमच्यावर, म्हणजे सगळं वेगळं झालंय. मला माहिती आहे आत्ता हे बोलायची वेळ नाही आहे, आता हे टाईम नाही आहे, आत्ता बोलून काय फायदा पण नाही, आम्हाला सगळं माहिती आहे. पण पहिल्या दिवसापासून मला तुमच्या संग लगीन करायचं होतं. आणि हा विषय आपल्यासाठी केव्हा लाईट नव्हता, हार्डच होता कायम विषय, पहिल्यापासून कन्फर्म होता. पण बोंबलं सगळं सिरियसच होतं, सगळं सिरियस होतं. पहिल्या दिवसापासून माझं ठरलं होतं की आयुष्यभर तुमच्याबरोबर राहायचं, अख्खं आयुष्य पुढचं तुमच्याबरोबर घालवायचं. घालमेल लई डीप होतं सगळं. आणि बघा माझं शिक्षण लई झालेलं नाही, तुम्हाला माहिती आहे. पण ना माणूस म्हणून मी बरा आहे हो. हां, एवढा वाईट वाटतो का मी तुम्हाला माणूस म्हणून? हां, मी आयुष्यात आत्तापर्यंत बाईवर कधीच हात उचललेला नाही. आमच्या आईसाहेबांचे तसे संस्कार नाही आहेत. मी आयुष्यभर तुम्हाला रिस्पेक्ट देईन, तुम्हाला सुखात ठेवीन, तुमच्या कामाच्या पण कधी आड येणार नाही. तुमचं जे मिशन आहे ना झालं तर मी तुम्हाला मदत करेन, सपोर्ट करेन. आमच्या आईसाहेबांची मी जशी काळजी घेतो ना, मी अगदी तशी त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या आईबाबाची काळजी घेईन. तुमची बहीण ती माझी बहीण. मी कधी कुठली तक्रार करणार नाही, कुठली डिमांड करणार नाही तुमच्याकडं. मला माहिती आहे तुमच्यासाठी ना तुमच्या आयुष्यात तुमची फॅमिली आणि तुमची शाळा 1 नंबर आणि 2 नंबरवर आहे ना. हां, मला 3रा नंबर चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही. तुमच्या विषयात पास झालो ना, पास झालं माझ्यासाठी लय आहे. तुमच्या आयुष्यातलं 3रं स्थान द्याल काय मला? झालं तुमचं बोलून? माझं लग्न ठरलंय.
माहिती आहे मला. तुम्ही म्हणला बोल म्हणताना बोललो मी, नाहीतर बोललो नसतो. पण जे काय बोललो ते मनापासून बोललो. आता माझं हे सगळं बोलणं तुम्ही कसं घेणार मला माहित नाही, पण मनातलं बोललो हो मी. तुम्ही ठरवा आता. आता तुमच्यावर लई प्रेम आहे मास्तरीनबाई, आणि आयुष्यभर राहणार, असंच राहणार. आणि मला तुमच्याकडनं काय नको, काय कसली अपेक्षा नाही. तुम्हाला खरं सांगू का ना, मला ना तुमच्या होकाराची बी अपेक्षा नाही. एवढं डेंजर प्रेम केलं नव्हतं आतापर्यंत आपण कोणावर. एवढे डीप कधी काय नव्हतं माझ्यासाठी, पण आता आहे. मी खरं सांगू, माझ्या आयुष्यात आतापर्यंत फक्त आईसाहेब महत्वाच्या होत्या, एक नंबरला होत्या. पण आता ना माझ्या आयुष्यात ना तुम्ही आणि आमच्या आईसाहेब दोघी पण एका नंबरवर आहेत. ते तशाच राहणार. हे बघा अधिपती, ऐका 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 मी 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 लगेच संपवतो. ऐका, माझं जे माकड झालंय ना ते तुमच्यामुळे झालंय. तुम्ही या माकडाबरोबर संसार करायला काय हो? आई आता काय? वाटून घ्या. असतो काय टेम्पो हे माझ्या मारायला नाही दिलेत. अंडरग्राऊंड व्हायचं त्यासाठी दिलेत, कळलं का? आणि वय मी फोन केल्याशिवाय मला भेटायला यायचं नाही, चालेल. कळलं? आणि बाहेर जाऊन तोंड उचकटू नका कशाही. हा, कळलं का? नाही का कडकडन. चला भाई येतो. चला. हा, बस बस बस. हॅलो बिल्डर साहेब. ए मिताली, ये इकडे, ये इकडे. तुला ना अशी ये. लेकी बाळींवर हात उगारायचा नाही म्हणून जास्तच उडायलीस तू. हा, तुला काय कोणाची भीती नाही का ग? काय ग ये मिते? हा, 4 बुक काय शिकलीस, स्वतःला शानी समजायला लागलीस होय तू? हा, आमच्या लेकाला पळून जायला मदत केलीस तू. हा, आणि त्यो बाहेरचा पोरगा बी सामील होता तुझ्या कटात. हा, काय ग ये, तुझं वय काय, तू काय करतेस, तुला काय कळतंय का? का असं केलंस तू? सांग, असं का केलंस ते? सरकार, मॅडम साठी केलं मी. आणि धाकले सरकार म्हणले म्हणून केलं. मास्तरीनबाई, मास्तरीनबाई सांगा की, काहीतरी बोला. तुम्ही माझ्या संग संसार करायला तयार आहे का? मला माहिती आहे आत्ता ही वेळ बरोबर नाही आहे, आत्ता हे बोलणं पण बरोबर नाही आहे, कारण तुमचं लग्न ठरलंय आणि माझं पण ठरलंय. पण मी मनातलं बोललोच नाही तर कळणार कसं हो? आणि तुमचे बाबा म्हणतात की नाही बोलल्यानंतर प्रश्न सुटतात, म्हणून मी बोललो. मला वाटलं कदाचित बोलल्यामुळे हो पण प्रश्न सुटेल म्हणून मी बोललो. राग नका मानून घेऊ तुम्ही. आणि बरं झालं तुम्ही मला सांग असं म्हणला म्हणून, नाहीतर मी एवढा किर्र डोसक्याचा माणूस आहे ना, मी आयुष्यभर सांगितलं नसतं आणि मी असं झुरत बसलो असतो. बरं झालं मी सांगितलं. ते कुठल्या ते पिक्चरमध्ये म्हणतात की ते आहे ना, कुठल्या तरी पिक्चरमध्ये आहे ना, ते 70 वर्षात झाल्यावर माणूस विचार करतोय. समोर पोरगी होती, संधी होती, आपण सांगितलं असतं तर गोष्टी बदलल्या असत्या, वेगळ्या झाल्या असत्या.
मग जिंदगीभर का पछतावा आणि ह्याऊन त्याहून मग ते तसं नको म्हणतो ना मी आता, म्हणून बोललो, बाकी काय नाही. गोष्टी बदलतील असं म्हणून. बदलतील काय गोष्टी? बदलतील काय? बदलतील काय? मास्तरीन बाई, ओ मास्तरीन बाई, मास्तरीन बाई, बोला की काहीतरी. तुम्ही काहीतरी बोला की मास्तरीन बाई. तुम्ही जरा थोडा वेळ शांत बसता का? हां, मी शांत बसतो, एकदम चुपचाप बसतो इथं. हा बघा, हा बघा, मी हाताची घडी तोंडावर बसतो. हे गरम आहे एकदम. जे काय तुमचं उत्तर असेल ते. शांत प्लीज. हां, शांत, एकदम शांत बसतो. तुम्ही लोड घेऊ नका या गोष्टीचा. स्ट्रेसमध्ये आहे काय तुम्ही? शॉक मध्ये मी आता. मला कळत नाहीये मी काय बोलू. तुम्ही प्लीज शांत बसा. मला शांतता हवी आता. हां, असणारच घेऊ. शॉकमध्ये तर मला पण ना हजारचा झटका बसला होता जेव्हा माझं मला जे कळलं होतं ना तेव्हा. तुम्हाला पण शॉक बसणं साहजिक आहे. आमच्या आईसाहेबांनी कसला जोरकात एकदम झटका. तुम्ही प्लीज थोडा वेळ शांत बसू शकता का? मी कुठल्या भाषेत सांगू म्हणजे कळेल तुम्हाला? सॉरी, तुम्ही सांगा. तुम्ही ज्याच्यात कम्फर्टेबल असेल तर इंग्रजीमध्ये सांगा त्याचं. शट अप.